पुण्यातील कोंढवा इथं एका इमारतीला आग लागल्याची घटना घडलेली आहे। या आगीमध्ये महिलेचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती समोर येते आहे। पुण्यातील कोंढवा परिसरातल्या एका इमारतीला आग लागल्याची माहिती आहे आणि या आगीमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर एक जण जखमी आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। निलेश, काय सध्याची परिस्थिती आहे आणि नेमकं काय घडलंय, कशामुळे नेमकी आग लागली? खरं तर पुण्यातील उपनगरातला हा कोंढवा NIB रोड परिसर आहे। या परिसरामध्ये जवळपास मागील 15 मिनिटांपासून ही मोठी आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 फायर ब्रिगेड आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचं काम आता सुरू आहे। मात्र इमारत उंच असल्यामुळे फायर ब्रिगेडला थोडासा अडथळा निर्माण होतो। मात्र या आगीमध्ये धुराचा लोड जास्त असल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे। तर यामध्ये 2 पुरुष जे आहेत ते जखमी झालेले आहेत। आगीवर अजून नियंत्रण मिळवलेलं नाहीये, मात्र त्या परिसरामध्ये धुराचे लोट हे मोठ्या प्रमाणात पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पुणे फायर ब्रिगेडच्या मार्फत या ठिकाणी आग विझवण्याचं काम अजूनही सुरू आहे। काही वेळ लागेल आग विझवण्यात, त्यानंतर कळेल की नेमकं त्याच्यामध्ये दुर्घटना किती झालेली आहे, जखमी किती आहेत। मात्र या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या मार्फत आग विझवण्याचं काम सुरू आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी निलेश।